आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत 12,000 जणांचा मृत्यू। कॅनडाचा व्हिसा मिळण्यास पुन्हा प्रारंभ। चित्रकाराच्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला अटक। कॅन्टोन्मेंट कर्मचारी सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात। श्रीराम मंदिराकरिता 16 नद्यांच्या जलसंगमाचे अभियान। सातनाळीत हत्तींचा धुमाकूळ। इनरव्हिलच्या मॅथ्स पंडित स्पर्धेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला विजेतेपद। हलगा येथील युवकांची गड भ्रमंती मोहीम यशस्वी। सैनिक नगर येथील फाटक खुले करण्याची मागणी। मराठा मंडळ किनये हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत 12,700 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टीन आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। दुसरीकडे इस्रायलनेही हमासच्या हल्ल्यात 1200 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धविराम होण्यासाठी जागतिक प्रयत्न होण्यावर भर दिला आहे। ते ब्रिक्सच्या व्हर्च्युअल अधिवेशनात बोलत होते। रशियाच्या सरकारी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे। व्लादिमीर पुतिन म्हणाले की इस्रायल हमास युद्धावर रशियाच्या भूमिकेत सातत्य आहे। परिस्थिती बदलेल तशी रशियाने भूमिका बदललेली नाही। आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतो की तणाव कमी करण्यासाठी युद्धविराम व्हावा म्हणून आणि या युद्धावर राजकीय उत्तर शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, असे पुतिन यांनी नमूद केले। कॅनडाचा व्हिसा मिळण्यास पुन्हा प्रारंभ। खलिस्तानवादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता। या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत। जस्टिन ट्रुडो सातत्याने भारतावर आरोप करत आहेत, तसेच त्यांच्याकडे भारताविरोधातले पुरावे असल्याचा दावा करत आहेत। भारताने ट्रुडो यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। दरम्यान भारताने 21 सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता। गेल्या 2 महिन्यांपासून ही सेवा बंद आहे। दरम्यान भारताने आता कॅनेडियन नागरिकांसाठी ई व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे। कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना सुरक्षा विषयक धोका असल्यामुळे कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र खात्याने 21 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते। चित्रकाराच्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला अटक।
पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या तोतया अधिकारी अनिरुद्ध होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनौ येथून अटक केली आहे। प्रसिद्ध चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे चित्रांचे काम देतो म्हणून फसवणूक केली आहे। यवतमाळ आणि नागपूर येथील अनेक उद्योजकांना आपण पर्यटन मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणूक करा म्हणून मोठ्या रकमा उकळल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे। नागपूर येथील सुनील कुहीकर यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यावर त्यांनी नागपूर पोलिसात तक्रार दिली। नंतर हे प्रकरण उघडकीस आले। कॅन्टोन्मेंट कर्मचारी सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात। कॅन्टोन्मेंट बोर्ड नोकर भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक शनिवारपासून बेळगावात तळ ठोकून आहेत। सुरुवातीला कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओ सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली। आता भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत। कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 2021 मध्ये विविध खात्यात कर्मचारी भरती करण्यात आली। परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली। मात्र ही निवड प्रक्रिया पारदर्शी झाली नसल्याची तक्रार सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी सदन कमांडकडे केली होती। श्रीराम मंदिराकरिता 16 नद्यांच्या जलसंगमाचे अभियान। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सर्व देशभरात विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये श्री रामामृत तरंगिणी ट्रस्ट आणि सप्तगिरी ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यामध्ये श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी 16 नद्यांच्या जलसंगमाचा उपक्रम हाती घेतला आहे। याचा प्रारंभ झाला असून आता बेळगाव जिल्ह्यात या अभियानाचा संचार होणार आहे। या अभियानामध्ये 16 नद्यांचे जलकुंभ घरोघरी नेण्यात येणार आहेत। या ठिकाणी घरोघरी जलपूजन करण्यात येणार आहे। यासाठी भाविकांना आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली। यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, सप्तगिरी ट्रस्टचे विजय जोशी, एस बालाजी, श्रीदेवी कुलकर्णी आणि राघवेंद्र कट्टी उपस्थित होते। सातनाळीत हत्तींचा धुमाकूळ। सातनाळी तालुका खानापूर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून एका हत्तीने धुमाकूळ घातला आहे। त्याने कापून ठेवलेल्या भात पिकाची प्रचंड नासाडी केली आहे। परिसरातील डझनभर शेतकऱ्यांचे 100 पोती भात तसेच ऊसाचे नुकसान झाले आहे। सातनाळी, पिंपळे, माचाळी, मुंडवाड आणि घोसे या परिसरात हत्तीने तळ ठोकला आहे। पांढरी नदीतील पाणीसाठा आणि मुबलक भात पिकामुळे हत्ती येथून मुक्काम सोडण्यास तयार नाही। मंगळवारी सकाळी व्यंकप्पा दळवी यांच्या शेतातील 15 पोती भात पिकाची त्याने नासाडी केली। या हत्तीला पिटळून लावण्यासाठी ग्रामस्थांना दिवस रात्र शेतात तळ ठोकून राहावे लागत असून संपूर्ण शहरात दहशत पसरली आहे। इनरव्हीलच्या मॅथ्स पंडित स्पर्धेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला विजेतेपद। इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित मॅथ्स पंडित या स्पर्धेत राष्ट्रीय मिलिटरी स्कूलने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये आयोजित या स्पर्धेत 29 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। प्रत्येक वर्गातून 40 विद्यार्थी तर अंतिम फेरीसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। तत्पूर्वी क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी स्पर्धेची माहिती दिली। यावेळी बेला शिवलकर, अपर्णा भटकळ, माजी अध्यक्षा सुषमा शेट्टी, सुरेखा हेरेकर, नेहा पंडित, माजी अध्यक्षा शालिनी चौगुले, कीर्ती चिंचणीकर, पुष्पा देशपांडे, खजिनदार शिल्पा शहा, योगिनी नाईक उपस्थित होत्या। सचिव उर्मी शेरेगार यांनी आभार मानले। हलगा येथील युवकांची गड भ्रमंती मोहीम यशस्वी। हलगा येथील शिवनेरी ग्रुप या युवकांच्या समूहाने नुकतीच दुर्ग भ्रमंती मोहीम यशस्वी केली। मी दुर्ग वेडा अशी संकल्पना घेऊन युवकांनी ही मोहीम राबवली होती। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक डोंगरांवर भटकंती करण्यात आली आणि किल्ल्यांचे दर्शन घेण्यात आले। यामध्ये हलगा गावातील शिवभक्त, शिवनेरी युवक मंडळ, मरगाई गल्ली येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रतापगड, श्रीमान, रायगड, जंजिरा, तोरणा, राजगड, विजयदुर्ग व सिंधुदुर्ग अशा किल्ल्यांना भेट देण्यात आली। युवकांचा हा साहसी उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे। सैनिक नगर येथील फाटक खुले करण्याची मागणी। लक्ष्मीटेक येथे असलेल्या सैनिक नगर वसाहतीमध्ये एक फाटक मागील काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे।
त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि हे फाटक पूर्ववत खुले करावे अशी मागणी मांडण्यात आली। यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अखिल कर्नाटक एक्स सर्व्हिसमन असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात सैनिक नगर येथील रहिवासी असलेल्या माजी जवानांसह त्यांची बायका मुले हातात तिरंगे ध्वज घेऊन सहभागी झाली होती। निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। मराठा मंडळ किनये हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न। मराठा मंडळ संस्थेच्या किनये हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली। व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक SM वड्डे बैलकर उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक SP चव्हाण, पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य RP गोडसे उपस्थित होते। तसेच पालक प्रतिनिधी म्हणून विश्वनाथ पाटील, सदानंद मराठे, कृष्णा पाटील, गणेश कर्लेकर आदी उपस्थित होते। शाळेमध्ये शिक्षणाबरोबर इतर उपक्रम देखील आयोजित करण्यात येतात। त्याची माहिती सादर करणारी चित्रफीत यावेळी सादर करण्यात आली। शाळेतील शिक्षक ओंकार अंगडी यांनी ही चित्रफीत सादर केली। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी पालक वर्गाला मौलिक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कुमारी देसाई यांनी केले, तर सौ खामकर यांनी आभार मानले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा स्मार्ट न्यूज। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED TV और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। चोरट्यांनी भर दिवसात 3 घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा एकूण सुमारे 5 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारलाय। सावगाव व मंडोळीत मंगळवारी सायंकाळी या घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली। याबाबत मिळालेली माहिती अशी की सावगाव मधील भरत काकतकर यांच्या सावगाव मंडोळी रोडवरील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। चोरट्यांनी 1 लाखांचा ऐवज लंपास केला। सायंकाळी 5च्या दरम्यान मुले शाळेतून घरी परतल्यानंतर सदर घटना उघडकीस आली। त्यानंतर ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला। मंडोळी येथील परशुराम दळवी यांच्या
भामट्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यामधील 4 लाखांचा ऐवज लंपास केला. वृद्धेचे 3.5 तोळ्यांचे मंगळसूत्र लांबवले. बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या वृद्ध दाम्पत्याचे लक्ष विचलित करून 37 ग्रॅमचे मंगळसूत्र दोघा भामट्यांनी हातोहात लांबवले. मंगळवारी दुपारी 1च्या सुमारास हिंडलगा रोडवरील विजयनगर साई मंदिराजवळ ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की चन्नमानगर येथे राहणारे पाठक नामक वृद्ध दाम्पत्य उचगावला निघाले होते. अन्य काही ओळखीच्या लोकांना भेटून ते हिंडलगा रोडवरील साई मंदिर जवळील विजयनगर बस थांब्याजवळ बसच्या प्रतीक्षेत थांबले होते. यावेळी दोघे भामटे त्यांच्याजवळ आले. त्यांनी येथे थांबलेली वृद्धा सरिता सुरेश पाठक यांना पोलीस असल्याचे सांगितले. या भामट्यांनी त्यांना ओळखपत्र देखील दाखवले. त्यामुळे भांबावलेल्या वृद्धेने गळ्यातील मंगळसूत्र काढून दोघांपैकी एका भामट्याच्या हाती दिले. त्यानंतर ते भामटे पसार झाले. सरस्वती वाचनालयाचा पुढील वर्षी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. पुढील वर्षी शहापूरमधील श्री सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उत्साहात करण्याचा निर्णय कोरे गल्ली शहापूरमधील श्री सरस्वती वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार अध्यक्षस्थानी होत्या. कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांनी वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. वाचनालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यवाह RM करडीगुद्दी यांनी आभार मानले. राज्यात आता सरकारी मांस विक्री केंद्रे. राज्यात नंदिनी दूध महामंडळाच्या धर्तीवर शेळी आणि मेंढीची मांस विक्री केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पशुसंगोपन खात्यातर्फे या योजनेला प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी दिल्लीतील राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी TB जयचंद्र यांनी दिली. ते बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील शेतकरी जोडधंदा म्हणून शेळी आणि मेंढीचे पालन करत असतात. त्यांना चांगला दर मिळावा यासाठी सरकारकडून त्यांची खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा पशुसंगोपन खात्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिघा दुचाकी चोरट्यांना अटक. तिघा दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 1,20,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये सुरेश रमाप्पा इंचल, हनुमंत लक्काप्पा ओंटी व एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. या तिघांनी मारिहाळ बेळगाव तालुका परिसरातून दुचाकी चोरल्या होत्या. ऑक्टोबरमध्ये एकाने दुचाकी चोरीची फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांचा शोध सुरू होता. या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त केल्या. शहर परिसरात उद्या ब्लॅकआउट. हेस्कॉम किल्ला, सदाशिवनगर व GISRM या केंद्रांमध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने गुरुवार दिनांक 23 रोजी शहराच्या विविध भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. शहराच्या उत्तर भागातील आझाद नगर परिसर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संगम हॉटेल, बागलकोट रोड, फोर्ट रोड, कलमट रोड, जुना PB रोड, फुलबाग गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली यासह संपूर्ण भागात विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. राज्य पातळीवरील भगवद्गीता अभियानाचे उद्घाटन. भाषा, धर्म, जात, पंथ यांनी विभागलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी भगवद्गीता उपयुक्त आहे. भगवद्गीतेतून संस्कृती रुजवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन सोमदास स्वर्णवल्ली महासंस्थानचे मठाधीश जगद्गुरू शंकराचार्य गंगाधरेंद्र सरस्वती स्वामी यांनी केले. शिरसी येथील सोमदास स्वर्णवल्ली महासंस्थानच्या वतीने आयोजित राज्य पातळीवरील भगवद्गीता अभियानाचे अनुगोळ येथील संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आर्ष विद्या केंद्राचे प्रकाशानंद स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उद्घाटन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अभियानाची माहिती देताना गंगाधरेंद्र सरस्वती स्वामी म्हणाले, संपूर्ण राज्यात अभियान चालणार असून 23 डिसेंबरला सांगता होणार आहे. 22 डिसेंबर रोजी बेळगाव उत्तर आणि दक्षिण भागात व्यापक गीता पारायण होणार आहे. माचीगड मराठी साहित्य संमेलन 24 डिसेंबरला.
खानापूर तालुक्यात मराठीचा वसा जोपासत सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी माचीगड अनगडीतील श्री सुब्रह्मण्य साहित्य अकादमीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे। हे साहित्य संमेलन गावापुरते मर्यादित न राहता तालुक्याचा साहित्यिक सोहळा म्हणून नावारूपास आले आहे। यंदाचे 27वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी केले। अकादमीचे कार्याध्यक्ष संजीव वाटुपकर यांनी प्रास्ताविक केले। सचिव MP गिरी यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली। अडकलेल्या मजुरांच्या मदतीला बेळगावचे पथक। उत्तराखंडमधील सिलक्यारा येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। या बोगद्यात 41 मजूर अडकले असून बोगद्यात 6 इंचाची पाईपलाईन पोहोचवण्यात यश आलं आहे। त्या पाईपमधून अन्न व पाण्याचा पुरवठा केला जात आहे। येथील L&T कंपनीचे 2 अभियंते रोबोटिक कॅमेरा घेऊन या मजुरांच्या मदतीला धावले आहेत। या कॅमेऱ्याच्या मदतीने बोगद्यात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती टिपता येत आहे। L&T कंपनीचे अभियंते दाऊदी खानरा, बाळकृष्ण खिलारी सोमवार दिनांक 20 रोजी कर्मचाऱ्यांसोबत सायंकाळी उत्तराखंडमधील सिलक्यारा येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी मदतीसाठी पोहोचले आहेत। एंजल रांगोळी स्पर्धेत साक्षी अन्वेकर प्रथम। येथील एंजल फाउंडेशन तर्फे झालेल्या रांगोळी स्पर्धेत साक्षी अन्वेकर यांना प्रथम क्रमांक मिळाला। द्वितीय क्रमांक प्रियांका सुतार तर तृतीय क्रमांक मारुती आंबेवाडकर यांनी पटकावला। महिला विद्यालयात सदर स्पर्धा झाली। विजेत्यांना चषक, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मीना बेनके होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे, महांतेश तलवार, दीपक सुतार उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रीधर पाटील व पुंडलिक पाटील यांनी केले। बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रेच्या तयारीबाबत चर्चा। बेनकनहळ्ळी येथे 23 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने बेनकनहळ्ळी व या ग्रामपंचायतीच्या कार्यशाळेतील गावात विकास कामे करून घेण्याचा निर्णय झाला। बेनकनहळ्ळीतील महालक्ष्मी मंदिरात सोमवार दिनांक 20 रोजी झालेल्या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह युवा नेते मृणाल हेब्बाळकर व राजू कदम उपस्थित होते। येळ्ळूर खटला सुनावणी 20 डिसेंबरला। येळ्ळूर लाठी हल्ला खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिलेले साक्षीदारांना न्यायालयाने समन्स जारी केला आहे। साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 20 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे। येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटवल्यानंतर पोलिसांकडून खटले भरण्यात आले आहेत। सोमवारी या खटल्यातील साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट श्यामसुंदर पतार, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट हेमराज पंचन्नवर काम पाहत आहेत। निपाणीतील गांधी रुग्णालयात रक्तदान शिबिर। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। रक्तदानमुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते। मानवी रक्ताशिवाय पर्याय नसल्याने रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे असे मत अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गडेद यांनी व्यक्त केला। बेळगाव जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, निपाणी समुदाय आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते। शिबिरामध्ये विविध फाउंडेशन, संघ, युवक मंडळ, आशा कार्यकर्ते, रुग्णालयातील कर्मचारी, आशा कार्यकर्त्यासह 95 नागरिकांनी रक्तदान केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। निपाणी येथे तालुकास्तरीय चेतना कार्यक्रम संपन्न। पुरातन स्मारकांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। त्यामुळे सर्व मुलांनी जबाबदारी पार पाडावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी केले। बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालय व शासनातर्फे तालुकास्तरीय चेतना कार्यक्रम करण्यात आला। त्यावेळी अध्यक्ष स्थानकावरून नाईक बोलत होत्या। प्रारंभी गटशिक्षणाधिकारी नाईक व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। प्राचार्य स्नेहा घाटगे यांनी प्रत्येक शाळेने पुरातन व ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट देऊन त्यांचे महत्त्व मुलांना सांगण्याचे आवाहन केले। DGP आलोक मोहन यांची बेळगावला भेट। राज्य सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपपोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी बुधवारी बेळगावला भेट दिली। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाच्या ठिकाणी त्यांचे पोलीस इतमामात शानदार स्वागत करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर कुलेद आणि शहर पोलीस आयुक्त रामप्पा यांच्यासह शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी। येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थे बालदिनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती झाली।
त्यानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर CB कुरबट्टी यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी डॉक्टर कुरबट्टी म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाची धुरा सशकने सांभाळून देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण केले। यावेळी उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक डॉक्टर SR पाटील, किशोर बाली, प्रताप पटणशेट्टी, श्रीकांत परमने, महेश भागेवाडी, अशोक लिगाडे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते। अडीच शुक्रवारपासून सिद्धेश्वर यात्रा। आडी येथील सिद्ध संस्था मठातील श्री सिद्धेश्वर यात्रा निमित्त शुक्रवार दिनांक 24 रोजी ते मंगळवार दिनांक 28 रोजी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्राचे यंदा 151वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती होणार आहेत। शुक्रवारी दिनांक 24 रोजी पूजा व भजन सेवा, शनिवारी दिनांक 25 रोजी श्री सिद्धेश्वर देवाचा अभिषेक व रात्री भजन सेवा, रविवारी दिनांक 26 रोजी श्री सिद्धेश्वर देवाचा दुसरा अभिषेक व रात्री भजन होणार आहे। सोमवारी दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता सांगली येथील सिद्धनाथ बँड वाघनामध्ये आंबीळ घागरी मिरवणूक, दुपारी 12 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता श्री गणेश मिरवणूक व विसर्जन समारंभ होणार आहे। MBA परीक्षेत ऐश्वर्या धामनेकर GIT कॉलेजला प्रथम। भाग्यनगर 7वा क्रॉस येथील रहिवासी कुमारी ऐश्वर्या संजय धामनेकर हिने MBA फायनल परीक्षेत GIT कॉलेजवर प्रथम क्रमांक मिळवला आहे। तिने MBA शेवटच्या वर्षात 81 इतके गुण घेत GIT कॉलेजवर प्रथम क्रमांक मिळवला। तिने MBA मध्ये फायनान्स व ह्युमन रिसोर्सेस हे स्पेशल विषय घेतले होते। कुमारी ऐश्वर्या ही क्लास 1 गव्हर्नमेंट कंत्राटदार संजय धामनेकर यांची मुलगी तर क्लास 1 गव्हर्नमेंट कंत्राटदार व अभियंते विजय धामनेकर यांची पुतणी होत। या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। उत्तम पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जडणघडणीमध्ये सहकार्याची भूमिका महत्त्वाची आहे। आपण आर्यन उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उत्तम पाटील यांनी दिली। कर्नाटक राज्याचा सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल निप्पाणी मतदारसंघातील शेतकरी व कार्यकर्ता तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी सत्कारला उत्तर देताना ते बोलत होते। यावेळी नगरसेवक दत्ता नाईक, संजय पावळे, दिलीप पटाडे, दीपक सावंत, शोकत मनेर, विनायक वडे, राजेंद्र कांगळे आदी उपस्थित होते। RD जोशी यांचे निधन। शास्त्रीनगर 3रा क्रॉस बेळगाव येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री RD जोशी वय 59 यांचे दिनांक 21 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, विवाहित 2 मुली, भाऊ, 5 बहिणी, सून, जावे, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। मयुरेश धन्वी सामिया यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड। नुकत्याच बेंगलोर येथे बसवानगुडी जलतरण तलावात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या PU बोर्डच्या 19 वर्षाखालील मुलामुलींच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 4 सुवर्ण, 1 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 12 पदके संपादन केली। कुमार मयुरेश जाधव GSS कॉलेज याने 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग व हायबोर्ड मध्ये एकूण 3 सुवर्ण पदके पटकावली। कुमार स्वयं कारेकर GSS कॉलेज याने 100 मीटर, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व 4x100 मीटर मिडले रिलेमध्ये 3 कांस्य पदके संपादन केली। कुमारी धन्वी बर्डे जैन कॉलेज हिने 400 मीटर IM मध्ये सुवर्ण, 4x100 मीटर मिडले रिले व 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये 2 कांस्य पदके पटकावली। कुमारी सामिया मनसे KLE इंडिपेंडंट कॉलेज हिने 800 मीटर फ्री स्टाईल मध्ये 1 रौप्य, 400 मीटर फ्री स्टाईल व 4x100 मीटर मिडले रिले मध्ये 2 कांस्य पदके संपादन केली। कुमार मयुरेश जाधव, धन्वी बर्डे व सामिया मेनसे यांची पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदन निवड झाली आहे। वरील सर्व जलतरणपटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून यांना NIS जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते, तर क्लबचे चेअरमन मोहन सप्रे, अध्यक्ष शीतल हुलभत्ते व श्री अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते। साईराज चषक फुटबॉल स्पर्धेला मोठा उत्साहात प्रारंभ।
बेळगाव क्रीडा प्रतिनिधी साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित 11व्या ऑल इंडिया निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेला मंगळवार टिळकवाडी येथील सुभाष लेले मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, अक्षय जगजंपी, युवराज हुलाजी, प्रशांत वांडकर, राजेश जाधव, सारंग राघुचे, अक्षय कुलकर्णी, प्रणय शेट्टी, चंदन कुंदनवाड, विठ्ठल गवस, गजानन पगरे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। समारंभाच्या अध्यक्षस्थानी साईराज फुटबॉल क्लबचे अध्यक्ष महेश पगरे होते। प्रारंभी नगरसेवक व स्पर्धा संयोजक सेक्रेटरी आनंद चव्हाण यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी युवराज हुलजी, मल्लिकार्जुन जगजंपी, प्रशांत वाडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार विजेत्याला जगजंपी बजाज यांच्याकडून दुचाकी पुरस्कृत केलेले अक्षय जगजंपी यांच्या हस्ते फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या स्पर्धेत 30 संघांना निमंत्रित करण्यात आले असून 14 स्थानिक बाहेरील राज्यातील 16 संघांना निमंत्रित करण्यात आले आहे। 4 गटात ही स्पर्धा विभागलेल्या बुफा राहुल, KR शेट्टी, खानापूर युनायटेड, जगजंपी एफिनिटिव्ह, किंग्स बजाज युनायटेड, रेग एक्सी, तर ब गटात मराठा स्पोर्ट्स, शिवाजी तरुण मंडळ, DJ बॉईज, अप्पा सिग्मा पुणे, सीसा गोवा, महिरा केरळ, बाल गोपाळ कोल्हापूर, राहुल KR शेट्टी। सी गटात ब्रदर्स फॅनको, फास्ट फॉरवर्ड, मजर युनायटेड, स्वस्तिक। ड गटामध्ये दिलबहार कोल्हापूर, युनोफोएब मंगळूर, BT पुणे, PTM कोल्हापूर, तनय KR शेट्टी, वॉस्को, लिव्हो FC धारवाड आदी संघांचा समावेश आहे। मंगळवारी सायंकाळी झालेल्या पहिल्या उद्घाटनाच्या सामन्यात साईराज FC संघाने फॅनको FC संघाचा 2-0 असा एकतर्फी लढतीत पराभव केला। यावेळी मोहित उगाडे व मंथन गावकर यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला। दुसऱ्या सामन्यात रेग मजहर युनायटेड संघाने स्वस्तिक FC संघाचा 3-0 असा पराभव केला। यावेळी उमर फारूक 2, मुस्ताक 1 याने गोल नोंदवला। तिसऱ्या सामन्यात रेग FC संघाने किंग युनायटेड संघाचा 2-0 असा पराभव केला। यावेळी ओमकार व नावल यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला। म्हैसूरमध्ये शनिवारी शरीर सौष्ठव स्पर्धा। कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव असोसिएशन तर्फे शनिवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 5 वाजता म्हैसूरमधील दसरा मैदानावर राज्यस्तरीय मिस्टर चामराज वडयार शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली आहे। ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 80, 85 आणि 85 हून अधिक वजनी गटात होणार आहे। प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 4000, 3000, 2000, 1500 व 1000 अशी बक्षिसे आहेत। किताब विजेत्याला 30,000 रुपये तर उपविजेत्याला 15,000 रुपये आणि बेस्ट पोझरला 5,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, असे कार्याध्यक्ष अजित सिद्धनावर यांनी कळवले आहे। गलगुंजीत 25 पासून खो खो स्पर्धा। येथील एकलव्य क्रीडा संघातर्फे मराठी मुलांच्या शाळेच्या पटांगणावर शनिवारपासून मुला-मुलींसाठी खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। मुलांच्या स्पर्धेसाठी अनुक्रमे 15,000, 10,000, 7,000, 3,000 रुपये तर मुलींच्या स्पर्धेसाठी अनुक्रमे 11,000, 7,000, 5,000 व 3,000 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। इच्छुक संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।